महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागांच्या अदलाबदलीचा गुंता हा कायम आहे। 207 जागांवर शिवसेना आणि भाजपचे एकमत झाले। अमित साटम यांनी ही माहिती दिली। भाजपच्या 128 जागा आणि शिवसेनेच्या 79 जागांवर आमचं एकमत झालंय असं साटम यांनी म्हटलेलं आहे। उर्वरित 20 जागांबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार। 150 पेक्षा अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर आणणार असा विश्वास राहुल शेवाळेंनी व्यक्त केला। दरम्यान मुंबई पालिकेसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। जागा वाटपाची ही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। यापूर्वीच निर्धार केलेला आहे 227 जागेवर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढून कुठल्याही परिस्थितीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचा या ठिकाणी बनवायचा आहे, हा एक निर्धार केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक जागा निवडून कशी येईल हा निकष आम्ही ठेवतोय। आम्ही कॅन्डिडेटवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, पक्षाच्या संख्येवर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाहीये। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून आमची रणनीती असेल। तर आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, विक्रांत, खरं तर आज उशिरापर्यंत भाजपची पहिली यादी जी आहे ती जाहीर होऊ शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे आणि बैठकीनंतरच भाजपची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची देखील पहिली यादी जाहीर होऊ शकते। 30 तारीखपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे, त्यामुळे आज किंवा उद्या सकाळपर्यंत यादी जाहीर होणं अपेक्षित आहे, कारण सर्वच इच्छुक उमेदवार जे आहेत ते यादीची प्रतीक्षा करतात। आपण बघितलं असेल तर 220 जागांचा पेच जो आहे तो सुटलेला आहे। उर्वरित काही जागा ज्या आहेत त्या बाकी आहेत। अर्थात आता किती जागा खऱ्या अर्थानं शिवसेनेला सोडल्या जाणार आहेत, कारण जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला 85 जागा येऊ शकतात। त्यामुळे आज ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे वरच्या निवासस्थानी, काही जागांचा जो पेच आहे तो सोडवला गेल्यानंतर आजच उशिरापर्यंत भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।